महाराष्ट्रातील नव्या सरकारचा उद्या अर्थात 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यावेळी केवळ मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदी यांचा हा मुंबई दौरा कमी कालावधीचा आहे अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातून मिळाली आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। शपथविधीची तयारी आता जवळपास पूर्ण होत आहे। या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन झाले तर दुसरीकडे विधिमंडळाच्या भाजपच्या कार्यालयात भाजपच्या निरीक्षकांसोबत भाजप कोर कमिटीची बैठक सुरू आहे। निर्मला सीतारामन, विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली असून भाजपाचे महत्त्वाचे नेते या बैठकीला हजर आहेत। विधिमंडळाच्या भाजपच्या कार्यालयात भाजपच्या निरीक्षकांसोबत भाजप कोर कमिटीची बैठकीला सुरुवात झालेली आहे। विधिमंडळ गटनेता निवडीनंतर भाजप प्रदेश पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत घोषणा होण्याची शक्यता आहे। भाजपचे निरीक्षक महायुतीच्या नेत्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर महायुतीचे नेते पक्ष निरीक्षक 3:30 वाजता राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा देखील करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। दुसरीकडे पाहिलं तर उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे, तर इतर मंत्र्यांचा शपथविधी देखील लवकरच पार पडणार आहे। मुंबईतील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे। महायुती सरकारच्या या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे। 30,000 पेक्षा जास्त नागरिक बसतील एवढा मोठा मंडप या ठिकाणी बांधण्यात आलाय। आझाद मैदानावर 100x100चं मुख्य स्टेज उभारण्यात आले। या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डा आणि देशातील सर्वच राज्यातील मुख्यमंत्री या सोहळ्याचे साक्षीदार असणार आहे। त्यामुळे आता भाजपाची ही बैठक सुरू असल्याची माहिती आहे। त्यामुळे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण असणार आहे, आज त्यांची नावं कळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। याच बाबतीत आणखीन अपडेट्स आणि नवनवीन बातम्यांसाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती। नमस्कार।